नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आपण पुन्हा आलेलो आहे. पूर्वी थोडंसं टेक्निकल इश्यू झाला होता, पण काय घाबरू नकोस सोन्या, मी तुला आजही धरूधरू शिकवणार आहे. पहिला मुद्दा होता म्हणजे मी तुला मागच्या आत्ता थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस तुला काय सांगत होतो, माझं स्वतःचा एक्सपिरियन्स सांगत होतो की हे का महत्वाचं आहे, झालेल्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं का गरजेचं आहे. मी अभ्यास सुरू केल्यानंतर लगातार 2 वर्ष नुसता अभ्यास करत होतो. अरे लायब्ररीमध्ये 12-12 तास 10-10 तास मी अभ्यासाला बसायचो. पुस्तक हातामध्ये घेतलं की पहिल्या पेज पासून ते शेवटच्या पेज पर्यंत नुसतं वाचत बसायचो. मी एखादं पुस्तक जर विकत घेतलं एबीसी मधून म्हणजे आप्पा वळण चौक मधून, तर ते एकूण पेजेस किती आहेत? 500 पेजेस आहेत समजा. तर 500 पेजेस याचा अर्थ मी दिवसभरातून 80 ते 100 पेजेस वाचतोय. याचा अर्थ हे संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण करण्यासाठी मला 5 ते 6 दिवस लागतील. म्हणजे एकूण जेवढे पुस्तकं अख्खं ते अलमारी भरलेली आहे माझी. म्हणजे तुला जोक वाटेल, तू माझ्या घरी आला ना तो पुस्तकं बघून तो हापकशील की एवढे पुस्तकं वाचलेले आहेत. पण वस्तुस्थिती सांगतोय 2 वर्ष नुसतं अभ्यासच करत होतो, स्कोरच घेत नव्हता. नुसतं पुस्तक हातात घ्यायचो की पहिल्या पेज पासून ते शेवटच्या पेज पर्यंत वाचत बसायचो. माझं टार्गेट काय असायचं की हे पुस्तक किती दिवस लागतील मला कंप्लीट करायला. माझं प्लॅन कसं असायचं की हे पुस्तक घेतलेलं आहे मी की वाच, अरे तुला लक्षात किती राहिलं हे मी अंतर्मनाला विचारायला पाहिजे होतं. मी शेवटी थकलो, सरांकडे गेलो, जिथं मी लेक्चर्स म्हणजे क्लासेस लावले होते. मोठी एक अकॅडमी होती, XYZ अकॅडमी, MPSC UPSCची. त्या ठिकाणी मी क्लासेस लावले होते. मग तिथे मी सरांना जाऊन भेटलो. म्हटलं मी 2 वर्षापूर्वी आपल्याकडे अकॅडमीमध्ये होतो, 1 वर्ष मी तुमच्याकडे क्लासेस केलेले आहेत, 2 वर्ष झालं मी नुसतं लगातार अभ्यास करतोय. तेव्हापासून माझं साधं प्री सुद्धा निघाना, मी काय करू? सरांनी मला विचारलं की तुझा बनवलेला सिलेबस कुठे? मी म्हटलं कसला सिलेबस? तुम्हीच दिलेला सिलेबस आहे तो. तर म्हणे तू स्वतःचा सिलेबस नाही बनवला का? म्हटलं नाही बनवला. अरे सोन्या, तू सिलेबस बनवला आहे, नुसतं पुस्तक हातात घेतोय, सरसकट वाचत बसलेला आहे, नेमका अभ्यास काय करतोय तू? तर म्हटलं तुम्ही लिहून दिलेले पुस्तक तेच वाचतोय मी. तसलं नसतं ते, फार मोठा अभ्यास होऊन गेलेला आहे तुझा. अरे एवढं तेव्हा केव्हा तुला लक्षात राहील? त्यांना कम्प्युटर पाहिजे नाहीयेत, त्यांना गुगल नाही पाहिजे, त्यांना विकिपीडिया नाही पाहिजे, त्यांना स्मार्ट वर्क पाहिजे. कोणाला? तर जे आपल्याला निवडून देत आहेत, जे अधिकारी बनवत आहेत त्यांना. त्यासाठी तुला मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करावे लागतील. एक प्रश्न स्वतः तू वाच, त्याचं सखोल विश्लेषण तू स्वतः शोध, वेगवेगळ्या पुस्तकातून म्हण किंवा ऑनलाईन म्हण. स्वतःचे एकूण जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात, मग मी सोन्या वस्तुस्थिती सांगतोय तुला, माझ्या यापूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी अनालिसिस केल्या. त्याला मी अख्खा 1 महिना घालविला. एक प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण मी स्वतः शोधायचो आणि त्याच्या नोट्स काढायचो. संपूर्ण तशा प्रकारे अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर स्वतःचं सिलेबस बनवलं. मला एक गोष्ट लक्षात आली, कोणतीही परीक्षा असो, जॉग्राफीमध्ये नदी प्रणालीवर प्रश्न विचारला जातोय. मला एक गोष्ट लक्षात आली की कोणतीही परीक्षा असो, म्हणजे MPSC असो, UPSC असो किंवा सरळ सेवा भरती असो किंवा कोणत्याही वर्षांची परीक्षा असो, पॉलिटीमध्ये एक कलम विचारलं जातं. म्हणजे मी आत्ता जे काही लक्षात येते ते सांगतोय तुला मी. मला एक गोष्ट लक्षात आली की काही असो, 6 महिन्याच्या मागे म्हणजे परीक्षा होण्याच्या पूर्वी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एखादी गोष्ट घडली असेल, एखादी घटना घडलेली असेल, तर त्या मुद्द्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. जर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यामध्ये काहीतरी घटना घडलेली असेल तर आपल्याला केवळ युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन बाबत विचारलं जाईल. आणि तू काय करतोय? संपूर्ण जेवढ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ते पाठ करत बसतोय. 25 ते 26 आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, त्यांचे महासंचालक पाठ करत बसतोय, त्यांचं मुख्यालय पाठ करत बसतोय. अजिबात अपेक्षा नाहीये. त्यांच्याकडे गुगल आहे, तुझ्याकडे गुगल आहे. ज्यावेळेस तू अधिकारी होशील त्यावेळेस तुझ्या हातामध्ये गुगल असणार आहे, तुझ्या हातामध्ये विकिपीडिया असणार आहे, तुझ्या हातामध्ये मोबाईल असणार आहे. अरे तू नुसता बटन दाबला आणि त्यांना सांगितलं की असे विषय काय, म्हणजे समजा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे सध्याचे महासंचालक कोण, तू विचार करण्यापूर्वी उत्तर येते. आणि एक उत्तर नाहीये, ते जे महासंचालक आहेत त्यांची इतिहास सगळा येतोय. जोक करत नाही. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्यांना ते गरजेचं नाहीये, त्यांना पाहिजे स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क काय म्हणतंय? अरे तुला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते अनालिसिस कर, पॅटर्न नीट समजून घे, त्याला फॉलो कर आणि नंतर मग उत्तरापर्यंत पोहोच. तुझ्या हातामध्ये सगळ्या पोस्ट असतील. वस्तुस्थिती सांगतोय अशाच प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. तू तुझा स्वतःचा सिलेबस बनवलाय का? लाज वाटायला पाहिजे. तू विचारतो की सर माझी परीक्षा केव्हा असणार आहे, सर वनरक्षकचं काही अपडेट आलेली आहे का? अरे 5 मिनिटात तुझी परीक्षा आहे, तुला धरून बसवतो मी परीक्षा हॉलमध्ये, तुला उत्तर येणार आहेत का? तुझ्या अंतर्मनाला विचार. उगाच कशाला स्वतःसोबत टाइमपास करतोय, स्वतःला फसवतोय, आई वडिलांना फसवतोय, सगळ्यांना फसवतोय. सिरियसली बघ ना. जसा की हा पहिला प्रश्न आहे, कोकण किनारपट्टी ही टिंबटिंबच्या काठालगतच्या किनारपट्टी लगतच्या भागापासून तापी खोऱ्याच्या दक्षिणेपर्यंत पसरलेली आहे. तुला
खोटं वाटत असेल तर मागच्या प्रश्नपत्रिका बघ. कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट, त्याचसोबत पठार आणि विदर्भ म्हणजे प्राकृतिक भूगोल आपल्या महाराष्ट्राचा TCS पॅटर्न 2019 पासून आतापर्यंत त्यांनी बदललेला नाही. मग तुझी परीक्षा समजा 2025 ला असेल, TCS घेणार असेल, या मुद्द्यावर नाही विचारणार का तुला सोन्या? मी गॅरंटी देतो तुझ्या जेवढ्या शिफ्ट होतील त्यापैकी कमीत कमी 50% पेक्षा अधिक शिफ्ट मध्ये तुला यावर प्रश्न येणार आहे, कोकण किनारपट्टीवर प्रश्न येणार आहे. आणि म्हणून आपण अनालिसिस करतोय. ज्यांनी एकूण 24 प्रश्नपत्रिका पहिल्या प्रश्नपत्रिकेपासून आतापर्यंतच्या सगळ्या 24 प्रश्नपत्रिका जर बघितल्या असतील, नक्कीच तुम्हाला गॅरंटी देतो सोन्या, तुझा मागच्या वेळेस जेवढा स्कोर आला होता ना त्याच्यापेक्षा जास्त वाढेल. 15 पैकी जर GS/GK मध्ये तुझा 6-7 स्कोर येत असेल तर अजिबात बसायची इच्छा नसायला पाहिजे परीक्षेला. आणि परत अजून कुणालाही विचारायचं नाही की सर माझी परीक्षा केव्हा असणार आहे. तुझा आत्ता स्कोर किती येईल? जर 24 प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या तर 10+ स्कोर येईल, हे मी ऑन कॅमेरा गॅरंटीने तुला सांगतो. हे TCS पॅटर्न, हे TCS पॅटर्न बदलत नाही. भले ते कोणतीही परीक्षा असू द्या, तलाठी असू द्या, सप्लाय इन्स्पेक्टर असू द्या, या मुद्द्यावर विचारणार म्हणजे विचारणार. तलाठीच्या सर्व 57 शिफ्ट मध्ये लोकसंख्येवर प्रश्न विचारला होता की नाही? याही ठिकाणी लोकसंख्येवर प्रश्न विचारलेला आहे. तू एकूण 27 शिफ्ट बघ, किंवा यापूर्वीच्या बघ, किंवा या वर्षीच्या 2025 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या ज्या इंजिनिअरिंगच्या लेवलच्या असतात ना परीक्षा, त्यामध्ये सुद्धा GS/GK असतं, नॉन टेक्निकल असं त्याला म्हटलं जात असतं. त्यामध्ये सुद्धा 15 प्रश्न असतात. ते प्रश्न अनालिसिस कर, तुला लक्षात येईल की एवढी मोठी परीक्षा असू दे किंवा अतिशय छोटी परीक्षा असू दे, प्रश्न तेच असतात. पुढे जाऊया. पहिला मुद्दा तो म्हणजे याचं योग्य उत्तर काय? अरबी समुद्र. कोकण किनारपट्टी कुठे रे? अरबी समुद्राला लागून आहे. दुसरं म्हणजे अरबी समुद्राला समांतर असलेलं सह्याद्री पर्वत जे ना, ज्याला अख्ख्या भारतभरामध्ये पश्चिम घाट असं म्हटलं जात असतं, या दोघांच्या दरम्यान कोकण किनारपट्टी म्हणजे अशी निमुळती अशी पसरलेली आहे. उत्तरेला विस्तार जास्त आहे, दक्षिणेला विस्तार अतिशय कमी. उत्तरेला एकूण 90 किलोमीटरच्या पेक्षा अधिक विस्तार आहे, दक्षिणेला 30 किलोमीटर पेक्षा कमी विस्तार आहे. उत्तरेचा भाग जो बघितला आपण तर तो हा सखल आहे, बरोबर आहे. ओबडधोबड आहे का? तर नाही, सपाट प्रदेश आहे. दुसरा मुद्दा, औद्योगिकरण उत्तरेला मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. लोकसंख्या जास्तीत जास्त एकवटलेली आहे कारण औद्योगिकरण झालेले. शिक्षणाचा बऱ्यापैकी या ठिकाणी प्रसार झालेला आहे. जॉबसाठी लोक दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थलांतरित होत आहेत आणि म्हणून कार्यकारी लोकसंख्या उत्तरेला गेल्यामुळे इथे महिलांची संख्या जास्त आहे. हा दक्षिणेकडील कोकणाचा भाग हा ओबडधोबड आहे, खनिज संपन्न प्रदेश आहे. उत्तरेकडे खनिज संपन्न प्रदेश नाहीये, ओबडधोबड आहे, परंतु औद्योगिकरण अतिशय कमी झालंय कारण ओबडधोबड आहे. शिक्षणाचा प्रसार या ठिकाणी कमी झालेला आहे आणि म्हणून लोकसंख्या घनता या ठिकाणी कमी आहे, लोकसंख्या घनता या ठिकाणी जास्त आहे. दुसरं म्हणजे कार्यकारी लोकसंख्या उत्तरेला गेल्यामुळे दक्षिणेमध्ये सर्व महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. अख्ख्या महाराष्ट्रात महिलांची संख्या सर्वात जास्त, दर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त आहे आणि दक्षिण कोकणाचा भाग आहे. दुसऱ्या क्रमांकाचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे सिंधुदुर्ग. म्हणजे असं तुलनात्मक अभ्यास कर सोन्या, तुला लगेच लक्षात येईल की कोकणावर प्रश्न विचारला जातोय. तू तुझ्या सिलेबस मध्ये लिहून टाक. TCS पॅटर्न केवळ वनरक्षक नाही, आयुष्यात एकच परीक्षा द्यायची, एकाच पोस्टवर राहायचं तसलं नाहीये. जोपर्यंत तो अभ्यास करतोय तोपर्यंत, अरे मी 70+ परीक्षा दिलेल्या, 5 परीक्षा पास झालेल्या, 70+ परीक्षा, जोक नाहीये. आणि माझे घरचे सुद्धा माझ्यावर, म्हणजे तुला काय सांगू आता. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्री पर्वताच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्ट्यास कोकण म्हणतात. उत्तरेस दमनगंगा नदीपासून ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोकणचा विस्तार आहे. कोकण रिया प्रकारची आहे. रिया म्हणजेच कसं, आत बाहेर दंतूर प्रकारचं. ते कशामुळे? तर सह्याद्री पर्वतावरून उगम पावणाऱ्या परंतु पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या ह्या ज्यावेळेस अरबी समुद्रात जाऊन विलीन होत असतात त्यावेळेस त्या खाड्या तयार करत असतात. आणि खाड्या कशा असतात तर आतमध्ये गेलेल्या असतात. म्हणून कोकणाचा हा भाग बघ ना, खाड्यांसारखाच आहे ना, आत गेलेला भाग आहे. ठीक आहे. बाकी वेगवेगळे जे जिल्हे आहेत ना ते सुद्धा नद्यांमुळे विभाजित झालेले. ही गोष्ट नीट लक्षात ठेव. तुला असाही प्रश्न विचारला जातो की जसं की उदाहरणासाठी घेऊ आपण, आता नवीन जिल्हा तयार झालेला आहे, त्याचं नाव काय? तर पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांना विभाजित करणारी नदी पुढीलपैकी कोणती? तर वैनगंगा आहे का? नाही, वैतरणा. वैतरणा नदी ही 2 जिल्ह्यांना वेगळी करते किंवा मोडते, बरोबर आहे की नाही? अख्ख्या ठाणे जिल्ह्याला मोडते 2 भागांमध्ये आणि म्हणून त्याच्यावरचं जे धरण आहे त्याला मोडक सागर नाव दिलं गेलेलं आहे. एकदम असं एकमेकांना जुळणारा अभ्यास करायचा असतो. त्याचं कारण आहे का ते मोडक सागर? नाही, परंतु मी फक्त सांगत असताना तुला ते उदाहरण का सांगितलं की तुला लक्षात राहायला पाहिजे. पुढचा मुद्दा, हे सगळं काही मी तुला आता डिस्कस केलेलं आहे. बाकी अजून काही निर्मिती हे सुद्धा वाचून घेसो ना तू. लई वेळा विचारलेले हे प्रश्न, लय ठोस काय हे विषय. 720 किलोमीटर 4था क्रमांक लागतो आपला महाराष्ट्राचा समुद्र किनाऱ्यानुसार.
बाकी अजून तुला विचारलं जाऊ शकते एकूण सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर. सर तुम्ही मगाशी तर बोलले होते ना 90 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. सोन्या सरासरी म्हणतोय मी तुला. एकूण सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याला सरासरी म्हणजेच काय ऍव्हरेज म्हटलं जात असतं. बाकी अजून क्षेत्रफळ हे लक्षात ठेवायची गरज आहे का? तू जर मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या तुला लक्षात येईल की हे सगळं काय उडून टाकायचं असतं. याच्यावर विचारलं जातं हे लक्षात ठेवायचं असतं. तेच प्रश्न रिपीट होतात का? तर नाही. पण कमीत कमी तुला लक्षात येईल की तशा प्रकारचा प्रश्न विचारला त्यालाच धरून अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो. पॅटर्न कळेल, हार्डनेस कळेल, लेवल कळेल, तुझा स्वतःचा सिलेबस तू तयार करशील. तू उगच ते मलबार किनारा वाचत बसणार नाही. पुस्तकात दिलेला असतो, मोठमोठ्या अकॅडमीचे जे पुस्तक असतात त्यामध्ये मलबार किनारा सुद्धा असतो. गरजेचा नाही असं नाही. तुला तुझा कोकण महत्वाचा आहे. पुढे जाऊया. आणि केंद्राच्या परीक्षांसाठी कोरोमंडल महत्वाचे आहे. मला नवल वाटतं SSC GD मध्ये 100 वेळा एकच प्रश्न विचारलाय की तमिळनाडूच्या किनाऱ्याला काय म्हटलं जात असतं? कोरोमंडल म्हटलं जात असतं. आणि तू केंद्राच्या परीक्षेसाठी कोकणाला अभ्यास करत असतो. म्हणून सांगतो ते पॅटर्न समजून घे. केंद्राचा वेगळा असतो, आपल्या महाराष्ट्राचा वेगळा असतो. या ठिकाणी किनारपट्टी जिल्ह्यानुसार. आता हे केव्हा लक्षात ठेवशील तू? क्षेत्रफळ ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रातून तू जर परीक्षा देत असेल, दुसरं म्हणजे विशेष म्हणजे कोकणातून परीक्षा देत असेल, एकूण 6 प्रशासकीय विभागांपैकी किंवा 5 प्रादेशिक विभागांपैकी महत्वाचा प्रादेशिक विभाग, अतिशय सुंदर असा नैसर्गिक किंवा निसर्ग संपन्न असा प्रदेश, तो म्हणजे पश्चिम घाटाला लागून असलेला पश्चिमेकडील भाग कोकण. आणि कोकणाचा अभ्यास करत असताना केव्हा करायचा असतो? जास्त डीपमध्ये ज्या वेळेस तू ठाणे जिल्ह्यामधून, रत्नागिरीमधून, रायगडमधून किंवा अजून तू पालघरमधून, मुंबईमधून इथून जर तू परीक्षा देत असशील, म्हणजे त्या जिल्ह्यानुसार तू परीक्षा देत असशील. जसं की पोलीस भरती असते, मुंबई शहरासाठी असते किंवा ठाणे जिल्ह्यासाठी असते, बरोबर आहे ना? किंवा अजून ते जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात, क्लार्क असते, असिस्टंट असतात, पुरवठा निरीक्षक, ते सुद्धा जिल्हा निवड समितीकडून पूर्वी व्हायच्या. आता TCS ने घेतलं त्यामुळे जिल्हा निवड समितीकडून होत नाही. परंतु तशा प्रकारे तुला अभ्यास करावा लागेल स्पेशल त्या प्रशासकीय विभागाचा. त्यावेळेस तुला हे लक्षातच ठेवावं लागेल, हे पाठ करावं लागेल. हे विचारलं गेलेलं आहे पोलीस भरतीला. तू बघ ना मागच्या प्रश्नपत्रिका, डिपेंड करते तू कोणत्या परीक्षा देतो. किनारपट्टी जिल्ह्यानुसार लांबी, त्यावेळेस तुला हे लक्षात ठेवायचं आणि हे लक्षात ठेवायचं, बरोबर आहे की नाही? बाकीच्या वेळेस तुला फक्त किनारपट्टी आपल्या कोकणाची लक्षात ठेवायची. गोदावरी नदीचे निस्सारण क्षेत्र टिंब स्क्वेअर किलोमीटर इतके आहे. तुला मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की कृष्णा नदीवर, तापी नदीवर, नर्मदा नदीवर, त्यानंतर भीमा नदीवर आणि गोदावरीवर फिरून फिरून प्रश्न विचारला जातो. त्याचसोबत गंगा, त्यानंतर आपली सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या 3 महत्वाच्या नद्यांवर प्रश्न विचारला जात आहे. गोदावरी नदीवर का विचारला जातोय? जास्तीत जास्त मी या नदीवर प्रश्न बघितलेला आहे, कारण आपल्या महाराष्ट्राची सर्वात लांब वाहणारी ती नदी आहे. 668 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रात उगम पावते. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचा उगम होतो. त्र्यंबकेश्वर आहे नाशिकमध्ये. 668 किलोमीटर एकूण लांबी आहे आपल्या महाराष्ट्रात. परंतु अख्ख्या भारतभरामध्ये 1464 किलोमीटर लांबी आहे. अख्ख्या भारतभरामध्ये दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती? तर हीच गोदावरी नदी आहे. आणि याचं एकूण स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ विचारलं गेलेलं आहे 3,12,812 किंवा 3 लाख, जवळपास लक्षात ठेवायचं. क्षेत्रफळ किती आहे? 3 लाख किलोमीटर, चौरस किलोमीटर. लांबी 1465 किलोमीटर. गंगा नदीच्या खालोखाल दुसरी लांब नदी आहे. नदीचे ड्रेनेज निस्सारण क्षेत्र 3,12,000, म्हणजे त्याचं एकूण खाडी, एकूण खोरं किती मोठं आहे तेवढं. ही नदी महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ समुद्र सपाटीपासून 1067 मीटर उंचीवर, म्हणजे त्र्यंबकेश्वरची समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे हे या ठिकाणी दिलेली 1067. पुढचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला याचं स्क्रीनशॉट काढता आलं तर काढून घ्या. जर दिसत असेल क्लिअर तर बरी गोष्ट आहे, किंवा आपल्या बॅच मध्ये आपण हे सगळं काय कंप्लीट केलेलं. ठीक आहे. गोदावरी नदी 1465 हे महत्वाचं आहे. सोन्या आपल्या महाराष्ट्राची अत्यंत महत्वाची अशी नदी, 49% भूभाग या नदीने व्यापलेला आहे. याचा अर्थ काय? तर आपल्याला कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अख्ख्या भारतभरामध्ये कोणतीही परीक्षा द्या, गोदावरी नदी महत्वाची, कारण दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. आपल्या महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा द्या, गोदावरी नदी अत्यंत महत्वाची. प्रवरा, नेवासा, कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकाच मॅप मध्ये अख्खी गोदावरी नदी, विषय संपला. फार एकदम विलीन होऊस तर बंगालच्या खाडीमध्ये. आणि कुठे? तर राजमहेंद्रगिरी या ठिकाणी विचारलं गेलेलं, लय वेळा विचारलं गेलेलं. पुढे जाऊया. मग या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात कशा प्रकारे याचा ड्रेनेज एरिया आहे किंवा नदी खाडी आहे, नदी खोरा आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम होत असतो. मग ती नांदेडद्वारे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जात असते.
आणि मग पुन्हा गडचिरोलीमध्ये ते आपलं सिरोंचा इथे येऊन ती प्राणहिताला मिळत असते. आता प्राणहिता ही नदी 3 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हटलं जात असतं. प्राणहिताची एकूण लांबी 120 किलोमीटर आहे. परंतु त्यापूर्वी ही वेगळी नदी वैनगंगा 295, त्यापूर्वी ही वेगळी नदी वर्धा 455 आणि याच्यापूर्वी ही वेगळी नदी पैनगंगा 495 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि या नद्या कोणत्या क्षेत्राला येऊन मिळत असतात याचा सुद्धा अभ्यास करा. हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. स्वतः तुम्ही मॅप बनवत असाल तर अशाच प्रकारे मॅप बनवा. फार महत्वाचं असतं बरं का. जास्तीत जास्त चित्रांच्या माध्यमातून, जास्तीत जास्त मॅपच्या माध्यमातून अभ्यास करणं गरजेचं असतं. जॉग्राफी ते कन्सेप्च्युअल नसतं. जॉग्राफी तुम्हाला जे सरळ सेवेला विचारलं जात असतं ते मॅपच्या साह्याने विचारलं जात असतं. बाकी मोठमोठ्या परीक्षांमध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल अभ्यास करणं गरजेचं असतं. पण तरी सुद्धा जॉग्राफीला माझ्या मते 40% तरी भाग कन्सेप्च्युअल आहे. पुढे जाऊया. टिंबटिंब हे स्वतंत्र आर्थिक संस्थांच्या अभ्यासासाठी संबंधित आहे. व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजेच काय मायक्रो, समष्टी म्हणजे मॅक्रो. मायक्रो आणि मॅक्रो स्पेलिंग मध्ये फरक आहे. मायक्रो म्हणजेच काय, एखाद्या डिपार्टमेंटचा अभ्यास करणे. मॅक्रो म्हणजे काय, अख्ख्या भारतभराचा अभ्यास करणे. पण कशाचा, अर्थशास्त्राचा. ठीक आहे, एवढाच फरक आहे. इथं काय दिलेलं आहे, टिंबटिंब हे स्वतंत्र आर्थिक संस्थांच्या अभ्यासासाठी संबंधित. स्वतंत्र आर्थिक संस्था, एखादी संस्था आहे तिचा केवळ अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्याला व्युष्टी अर्थशास्त्र असं म्हटलं जात असतं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्युष्टी अर्थशास्त्र म्हणजेच काय दिलेलं आहे या ठिकाणी, मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो म्हणजे छोटंसं, दुर्मिळ संसाधनांचे वाटप आणि व्यक्ती फर्म मधील परस्पर संवाद संदर्भात निर्णय घेताना व्यक्ती व फर्मचा अभ्यास करते. म्हणजेच सर्वसाधारणपणे सोन्या एक उदाहरण नीट समजून घे. आप्पाची फॅमिली आहे. आप्पाला मुलगा आहे टिल्या आणि टिल्याची आई आहे. आता टिल्याची आई घरगुती काम करते. पापड लाटणे म्हणा, ब्युटी पार्लर म्हणा किंवा अजून ते आपलं टेलरचं काम. ठीक आहे, तर त्यामध्ये त्याची आई 10,000 रुपये कमवते. आप्पा किराणा दुकान आहेत, 20,000 रुपये त्या किराणा दुकानमधून कमवत असतात. आप्पा आणि त्याची आई दोघांचे मिळून किती इन्कम झाली, 30,000 रुपये झाली. आणि तिला काय करतोय का, काहीच करत नाही. ते कॉलेज सुटण्यापूर्वी कॉलेजमध्ये जात असतो, कॉलेज भरण्यापूर्वी कॉलेजमध्ये जातो, कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजमध्ये जातो. आणि या मधल्या काळात त्यांना कॉलेजच्या समोरच्या पानटपरीवर जाऊन त्या ठिकाणी बसत असतो. तिथं त्याचा खर्च काय असतो, लुडो खेळत असतो. का 50 लाव का 100 लाव. तिथं त्याचा खर्च असतो मावामध्ये. आणि ते अजून काय, ते जुबा केसरी, दाणे दाणे में केसर का स्वाद. खरंच अजय देवगण खात असेल का रे? जर खरंच अजय देवगण खात असेल ती काजोल जवळ जाईल का त्याच्या? विचार कर ना तुझं. नाही कसं तोंड झालं असेल, हिरो तरी झाला असता का तो? पण ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवलेलं असतं की तो खातोय, आणि तो खातोय म्हणून तू पण खातो. जिंदगी झंड होऊन जाईल. समजून घे सोन्या, भयानक परिस्थिती होते. आणि तुला काय सांगायचं होतं बघ, तर ते हे जे टिल्या आहे त्याला पेट्रोलला खर्च जातोय. त्याला घाण आवाज करणारी गाडी त्याच्याकडे. टिल्या जर त्याच्या आयुष्यामध्ये एखादी आली असेल टिल्ली, तर त्या टिल्लीच्या मोबाईलचा रिचार्ज, या टिल्ल्याचा रिचार्ज, त्याला टिल्लीला बाहेर फिरून घेण्यासाठी त्याचा वेगळा खर्च असेल. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो घरी पैसे ढापत असतो. आता हा सगळा अभ्यास मी कशाचा केला, फक्त आणि फक्त आप्पाच्या फॅमिलीचा अभ्यास केला. मी अख्ख्या भारतभराच्या फॅमिलीचा अभ्यास केला का? अजिबात नाही. फक्त आप्पाच्या फॅमिलीचा अभ्यास केला, म्हणून तो मायक्रो इकॉनॉमी मध्ये येत असतो. मॅक्रो म्हणजे अख्ख्या भारतभराच्या फॅमिलीचा अभ्यास करणे, तुलनात्मक अभ्यास करणे, मॅक्रो इकॉनॉमी असं त्याला म्हटलं जात असतं. आयच्या जागेवर ए असतं ते, बाकी काय अजून नसतं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे वैतरणा नदी ही भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी प्रामुख्याने संबंधित आहे? वैतरणा म्हटलं मी आता तुला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. वैनगंगा वेगळी, पैनगंगा वेगळी, वैतरणा वेगळी, वरून लक्षात ठेवायचं, वर्धा वेगळी. ठीक आहे, वैतरणा नदी ही एका जिल्ह्याचं विभाजन करून 2 जिल्ह्यांमध्ये त्याने रूपांतर केलेलं आहे. म्हणजे पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती, तर वैतरणा नदी आहे. किंवा ज्यावेळेस पालघरची निर्मिती करत होते त्यावेळेस वैतरणा नदीपासून पालघरला वेगळं करण्यात आलं. ठीक आहे, मग वैतरणा नदीने काय केलेलं आहे, ठाणे जिल्ह्याला मोडलेलं आहे. मोडले म्हणजे 2 भागांमध्ये विभाजित केले, म्हणून वैतरणा नदीवरील धरण जे ना त्याला मोडक सागर धरण असं नाव देण्यात आलेलं आहे. धरणं कशासाठी उभारलेले असतात, तर धरण पाणी अडवतं, शेतकऱ्यांपर्यंत किंवा जवळच्या एका सिटीला पाणी पुरवायचं काम ते धरण करत असतं. एक दुसरं काम त्याचं असतं, पाणी अडवलेलं आहे म्हणून स्थितीज अवस्थेमध्ये किंवा स्थितीज या
स्थितीज ऊर्जेचे, त्यानंतर टर्बाईन काढल्यानंतर ते फिरवल्यानंतर ते टर्बाईन फिरल्यानंतर ते विद्युत निर्मिती होत असते. स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर करून मग विद्युत निर्मिती होत असते. इथपर्यंत आलं असेल तुमच्या लक्षात. म्हणजे दुसरं कारण ते. आणि तिसरं कारण म्हणजे काय की त्याच अडवलेल्या जागा जे आहे ना, संपूर्ण धरण मोठ्या प्रमाणात असतं, त्यामध्ये जमीन जी आहे ना ती एक प्रकारे ती अडवली गेलेलीच आहे. ती वापरता येते का? अजिबात येत नाहीये. आणि म्हणून त्या पाण्यावर तरंगून ते सोलार पॅनल बसवले जात असतात. सगळी काही स्वच्छ ऊर्जाच असते. यालाच बहुउद्देशीय प्रकल्प असं म्हटलं जात असतं. हे वैतरणा नदीवरील मोडक सागर धरण हे सुद्धा बहुउद्देशीय प्रकल्प आहे, विद्युत निर्मितीसाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. याचं योग्य उत्तर काय? महाराष्ट्र. लय ठुसका प्रश्न होता. वैतरणा नदी आपल्या महाराष्ट्रात आहे, अनेकदा वाचली गेलेली आहे तुमच्याकडून. वैतरणा नदी ही पालघर जिल्ह्यातून वाहत असते. उगम हिचा त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच होत असतो. म्हणजे गोदावरी नदीचा जिथं होतो तिथंच या नदीचा होत असतो. पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा यांची सीमा निश्चित करत असेल. दुसरं म्हणजे कोकणातील सर्वात लांब नदी हीच आहे, एकूण लांबीनुसार बरं का, एकूण लांबीनुसार. पण केवळ कोकणात सर्वात जास्त लांब नदी ती म्हणजे आपली उल्हास नदी आहे. ठीक आहे. मोडक सागर धरण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, वैतरणा धरण मधले आणि इगतपुरी वैतरणा धरण वरचे. ठीक आहे. एवढं डीप मध्ये जायची गरज नाहीये, फक्त एवढं लक्षात ठेव, वैतरणा नदी तुला विचारली तीही अतिशय ठुसक्या वाक्यांमध्ये विचारलेली, म्हणजे अतिशय ठुसका प्रश्न होता. वैतरणा नदी अनेकदा तू वाचलेली असेल, न्यूजमध्ये ऐकलेली असेल, ती आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे त्या ठिकाणी केवळ महाराष्ट्र हे उत्तर. तू जर महाराष्ट्रातून परीक्षा देत असेल तर कॉमन सेन्स होणे महाराष्ट्र पर्यायात असेल तर तिथे क्लिक करायचं असतं, जर तुला माहितच नसेल तर. हे वैतरणा नदीचा सर्वसाधारण मॅप आहे. ठीक आहे. बाकी मोतीहारी अमलेखगंज गॅस पाईपलाईन हे खालीलपैकी कोणत्या देशांच्या दरम्यान आहे? सर हे पाईपलाईन बद्दल विचारलं गेलेलं बरं का. अख्ख्या महाराष्ट्राने हा प्रश्न सोडून दिला होता आणि मला असं वाटतं की अख्ख्या जगभरातील जेवढे पाईपलाईन आहेत ना ते सगळे मी वाचणार. एक तर गॅसशी संबंधित असू शकतात किंवा पाणी किंवा ऑइल, आणि मग मला ते सगळं काय वाचावं लागेल. मग आता मला मोठा अभ्यास करायचा आहे. तसं तुला नाही आहे, तसं नाही. तुझी परीक्षा झाली त्याच्या 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी ही घटना घडली. सर ही घटना नेमकी कोणती आहे तुला पुढे दाखवतो, लक्षपूर्वक बघ. काय दिसतंय तुला? हे मी सगळं काय एक्सप्लेनेशन देतो तुला. बघ या ठिकाणी दिसतं श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते MAPL फेज 2 म्हणजेच हे मोतीहारी आणि अमलेखगंज पाईपलाईन, त्याला लॉंग फॉर्म म्हटलं जात असतं. पायाभरणी समारंभ म्हणजे फेज 2. फेज 1 यापूर्वी 2019 मध्ये झाला होता. आता फेज 2 त्याचं निर्माण करण्यात आलं आणि त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. पायाभरणी समारंभ भारताचे माजी पंतप्रधान माननीय पंतप्रधान आणि श्री पुष्पकमल दहल या ठिकाणी ते तत्कालीन पंतप्रधान होते तिथले. गुरुवार 1 जून 2023 ला उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे. याचा अर्थ सगळं काय पाठ करत बसशील का? अजिबात नाही. बरं हे पुन्हा रिपीट होणार आहे का? संबंध नाहीये. त्यावेळेसचं ते करंट अपडेट होता. यावेळेसचा करंट अपडेट काय म्हणतोय ना तिथे लक्ष दे. तुला हे असले प्रश्न जे अख्खे महाराष्ट्राचे विद्यार्थी सोडून देत असतात ते तुला सोडता येणार नाही. तुझ्या हक्काचे आहेत तेच तुला पुढे घेऊन जाणार आहे. एका मार्कावर 5000 विद्यार्थी बसलेले असतात. बघ ना या ठिकाणी काय दिसतंय, हे संपूर्ण माहिती आणली. मग सर आम्हाला एक्सप्लेनेशन द्या, गरजेचं नाहीये सोन्या. याच्यावर परत प्रश्न विचारणार नाही. तुला का विचारला जाईल? जर विचारायचंच असेल या मुद्द्यावर, जर हे मुद्दा तुझ्या परीक्षेपूर्वी चर्चेत असेल तर नक्कीच वाच. केवळ वाचू नको सोन्या, टिपून घे. जर तुझ्या परीक्षेपूर्वी काही महत्वाची घटना घडली या मोतीहारी आणि अमलेखगंज या पाईपलाईन दरम्यान काय फुटली असेल किंवा त्या ठिकाणी आतंकवादी हमले झाले असतील किंवा अजून फेज 3 त्याचं उद्घाटन केलं गेलं त्यावेळेस, बरोबर आहे, किंवा ही पाईपलाईनच बंद करून टाकली असेल तर ते. बरं ह्या सगळ्या न्यूज तुला कुठे मिळतील? तर सकाळी ज्या वेळेस 7 वाजता दूरदर्शनची न्यूज तू बघत असतो. पण सर मी दूरदर्शन बघतच नाही. सोन्या युट्यूबवर असतं ते. युट्यूबवर जा, दूरदर्शन 7ची न्यूज तारीख टाक, तुला येईल. किंवा संध्याकाळची 5ची किंवा 9ची न्यूज बघ. ठीक आहे. 5 मिनिटाचं असतं. त्या 5 मिनिटामध्ये सगळी काय माहिती असते, दिवसभरात काय काय घडलेलं आहे, पंतप्रधानांनी कोठे कोठे जाऊन काय काय उद्घाटन केलेले आहे, आणि ते फक्त वाचायचे असतं. झाला तुझा विषय. आणि तुला वाटलं की यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लगेच ते टिपून घ्यायचं असतं. स्वतः विचार करायचा असतो. चालू घडामोडीची नोट स्वतः काढायची असते. स्वतः वृत्तपत्र वाचायचे असतात. बाकी पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याची विभागणी ही किती नैसर्गिक प्राकृतिक विभागांमध्ये करण्यात आलेली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 मध्ये. कोणकोणते आहेत? कोकण आहे, पर्वतीय प्रदेश आणि मग पठारी प्रदेश. बास एवढंच आहे. जसं की या ठिकाणी दिसते तुला महाराष्ट्र पठार, सह्याद्री रांग आणि कोकण किनारपट्टी. आता बघ समुद्र सपाटी दिसते, याची उंची किती आहे? 0.
आणि याचा आधार घेऊन मग बाकीच्यांची उंची निश्चित करण्यात आलेली. हे आहे खलाटी. खलाटीची उंची आहे 5 मीटर. त्यानंतर जसं आपण पूर्वेला जाऊ तसं उंची वाढत जाते. कोकणाची उंची 300 मीटर. किती आहे? 300 मीटर. मग या ठिकाणी हे भिताळासारखा उभा असलेला हा जो पर्वत आहे याला सह्याद्री पर्वत असं म्हटलं जात असतं. याच सह्याद्री पर्वताला अख्ख्या भारतभरामध्ये पश्चिम घाट असं म्हटलं जात असतं. सह्याद्री पर्वतावरील आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ते म्हणजे कळसुबाईचं शिखर आहे, 1646 मीटर. आणि अख्ख्या भारतभरातील पश्चिम घाटावरील सर्वोच्च शिखर ते म्हणजे अन्नाईमुडी शिखर आहे. ठीक आहे. सह्याद्री पर्वताची उत्तर दक्षिण लांबी एकूण किती? पार गुजरात पासून ते केरळ तमिळनाडू पर्यंत, म्हणजे निलगिरी पर्वत हे केरळ आणि तमिळनाडू यांची सीमा निश्चित करतं. त्याला एलायची पर्वत असं म्हटलं जात असतं. पण हे निलगिरी पर्वत आहे ना, हे पश्चिम घाटाचाच एक भाग आहे. आणि म्हणून मी तुला केरळ ते तमिळनाडू असं बोललो, बरोबर आहे की नाही? मग दक्षिणेपर्यंत 1600 किलोमीटर लांबी सह्याद्री पर्वताची. सह्याद्री पर्वत म्हणजे पश्चिम घाटाचे, आणि सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाटाला आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत असं म्हटलं जात असतं. याची एकूण लांबी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पश्चिम घाटाची एकूण लांबी किती आहे? तर 440 किलोमीटर आहे. बाकी सह्याद्री पर्वत असा भिताडासारखा आहे. ज्यावेळेस तू इथे जहाजामध्ये बसलेला यासोबत दुर्बीण लावून बघितलं तुला असं भिताडासारखं वाटेल, पण तू दुर्बीण लावून बघणार नाही सोन्या. तू फक्त आणि फक्त तुझं लक्ष कुठं असेल? तुमच्या दोघांचंही लक्ष या ठिकाणी वातावरणाकडे नसणार आहे, सह्याद्री पर्वताकडे नसणार आहे. तू फक्त आणि फक्त काय तर या ठिकाणी अशा प्रकारे आत्ता सध्या बघून घे. हे वितळासारखा उभा आहे. मग नंतर अतिशय मंद असा उतार आहे. हा मंद उतार 450 मीटर सरासरीवर का पार विदर्भापर्यंत. विदर्भाची उंची 300 मीटर आहे भास. आणि इथून ते इथपर्यंत याला पठारी प्रदेश असं म्हटलं जात असतं. म्हणजेच महाराष्ट्र पठार. एकूण 89% 87% भूभाग या महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. बाकी सह्याद्री रांग आणि कोकण किनारपट्टी यांच्याबाबत अधिक माहिती आपण आता घेतलेली. 31 डिसेंबर 1802 रोजी कोणाच्या दरम्यान वसईचा तह झाला? पहिल्या प्रश्नपत्रिकेपासून आतापर्यंत एकच सांगतोय तुला सोन्या, तुला वारंवार युद्धांवर प्रश्न विचारला जातोय. युद्धांवर प्रश्न विचारला जातो याचा अर्थ काय? तर कलिंग युद्धापासून आतापर्यंत सर्व युद्ध तुला करून घेणं गरजेचं आहे. तुझ्या सिलेबसमध्ये TCS पॅटर्न काय म्हणतोय की सोन्या कलिंग युद्धापासून आतापर्यंत म्हणजे कोणतं? तर हे कारगिल युद्ध 2 क आहेत ना तिथपर्यंत. कलिंग युद्ध इसवी सन पूर्व 300 मध्ये झालं होतं आणि ते अतिशय भीषण असं युद्ध होतं. 16 महाजनपदावर राज्य करण्याच्या उद्देशाने अशोक हे गादीवर आले होते. त्यांनी मुळात 16 महाजनपदावर राज्य केलेले. अखंड भारताचा विस्तार त्यांनी एकमात्र असे व्यक्ती आहेत ज्यांनी 16 महाजनपदावर राज्य करून अखंड भारताचा विस्तार केला होता. त्यांचं संपूर्ण धोरण विस्तारवादी होतं. म्हणजे असे प्रदेश जिंकायचा आणि आपल्या प्रदेशामध्ये सामील करून घ्यायचा. मग एके दिवशी ते बसले होते आणि त्यांचे मार्गदर्शक आहेत अमात्य, त्यांनी बोलवलं आणि त्यांना विचारलं की आपण 16 महाजनपदावर राज्य करतोय, पण मला असं वाटतंय की अजूनही भारताचा कोणता प्रदेश असेल ज्या ठिकाणी मी राज्य करत नाही, असा कोणता प्रदेश आहे का? तर अमात्य यांनी सांगितलं एक प्रदेश आहे, तेवढाच एक मात्र प्रदेश आहे. मग लगेच अशोक यांनी विचारलं की मला का नाही सांगितलं? अरे मला अखंड भारतावर राज्य करायचंय, असं काय करताय तुम्ही? इतिहासात माझं नाव म्हणजे भविष्यात ज्यावेळेस इतिहास लोक वाचतील त्यावेळेस माझं नाव अखंड भारतावर राज्य करणारा एकमात्र शासक असं घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही मला सांगितलं नाही? मग अमात्य म्हटले की त्यांच्यावर कुणी राज्य करू शकत नाही, कारण ते देवाचे पुत्र आहेत. कलिंग जमात आहे, आपल्या जगातील सर्वात प्राचीन जमात म्हटलं तरी चालेल. सिंधू संस्कृतीपासून त्यांचा इतिहास आहे असं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी. पण तरी सुद्धा अशोक हे म्हणाले, मला मी अंधश्रद्धा वगैरे या गोष्टींवर मानत नाही, मला काही करून तो प्रदेश जिंकायचा आहे आणि त्यासाठी मी आदेश देतो सैनिकांना. तरी अमात्य म्हणले नादी लागू नका त्यांच्या, ते भूमिपुत्र आहेत, भूमीला फार प्रेम करतात आणि आपल्याला जे देवी देवता आहेत त्यांचा प्रकोप हा भोगावा लागेल. पण तरी सुद्धा अशोक यांनी ऐकलं नाही. मी मानत नाही तसल्या गोष्टी, जा आणि आक्रमण करा. सैनिकांना आदेश दिला, सैनिक गेले, त्यांनी आक्रमण केलं. हे बसले होते आपले कुठे? राजवाड्यामध्ये. मग एक सेनापती आले आणि सांगितलं युद्ध समाप्ती झालेली आहे, हे युद्ध 3 दिवस चाललं आणि आता कलिंग प्रदेश आपल्या हातामध्ये आलेला आहे. अमात्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं घोषणा द्या अख्ख्या भारतभरात की मी एकमात्र व्यक्ती आहे ज्यांनी अखंड भारताचा विस्तार केलेला आहे आणि मला घेऊन चला त्या कलिंग प्रदेशात. कलिंग प्रदेश हा आदिवासी प्रदेश होता. मग त्या ठिकाणी गेले. तिथे गेल्यानंतर घोड्यावरून उतरले किंवा रथावरून उतरल्याबरोबर बघितलं कुठे तो प्रदेश, जमीनच दिसत नाहीये, सगळे मुडदे पडलेले आहेत आणि त्यात आपलेच नाही त्यांचे सुद्धा आहेत. आणि त्यामध्ये लहान बालकं यांचे मुंडके कापलेले, केवळ 8 आणि 10 वर्षाची लहान बालकं. त्यानंतर महिला,
त्यानंतर वृद्ध व्यक्ती, बरं वृद्ध व्यक्तीच नाही, वृद्ध महिला सुद्धा, सैनिक सुद्धा. मुळात मौर्य यांचं म्हणजे मौर्य शासक जे होते ना, त्यांचं एक धोरण होतं, केवळ सैनिकांनाच मारायचं, म्हणजे फॅमिली, महिला वगैरे यांच्यावर हात उचलायचा नाही किंवा त्यांना मारायचं नाही. पण तरी सुद्धा असं का घडलं, तर त्यांनी सांगितलं सगळेच युद्धामध्ये उतरले होते. आपली भूमी वाचवण्यासाठी त्या ठिकाणी महिला सुद्धा उतरल्या होत्या. लहान बालकं ज्यांना अजूनही कळत नाही, पण त्यांना भूमीबद्दल किती प्रेम होता, ते सुद्धा युद्धामध्ये, त्यांच्याही हातामध्ये तलवार होती, म्हणून आम्हाला पर्याय नाही आणि म्हणून आम्ही त्यांना मारलं. आमच्यावर ते मारलं असतं, त्यांनी आम्हाला मारलं असतं जर आम्ही त्यांना मारलं नसतं, आणि म्हणून आम्ही त्यांना मारलं. अशोक यांना जबरदस्त झटका बसला. 18 दिवस ते झोपले नाही आणि त्यांना झोप येईना, म्हणून त्यांच्या वैद्यांनी काय सांगितलं होतं, यांच्याकडे काही दिवस बाकी आहे, हे जाणार आहेत, कारण हे एवढ्या जबरदस्त प्रेशरमध्ये आहेत सध्या, यांना झोप येणं फार गरजेचं आहे. आणि जर झोप आली नाही तर हे आज उद्याचे मेहमान आहेत. आणि मग बौद्ध धर्माचे प्रसार आणि प्रचार करणारी लोक जे ते त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्यांना मेडिटेशन शिकवलं, मग तिथून त्यांनी शस्त्र त्यागलं आणि मग नंतर बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला होता. हे आहे कलिंग युद्ध. कळालं का तुला? इसवी सन पूर्व 300 मध्ये झालं होतं. तिथून ते आत्तापर्यंत कारगिल युद्धापर्यंत तुला संपूर्ण माहिती द्यायची. आपल्या बॅचमध्ये युद्ध आणि शासक या मुद्द्याला धरून मी तुला काही महत्त्वाचे मुद्दे समजून सांगणार आहे. आपली बॅच महाराष्ट्र अकॅडमीचा ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर त्या ठिकाणी आहे. सध्या केवळ 300 रुपये फी आहे, 70% डिस्काउंट, 1000 रुपये फी ठेवली होती. पण आपण तळागाळातील लोक जे ATM मध्ये बसून अभ्यास करणार आहे, जे गुराढोरांच्या मागे जाऊन अभ्यास करत आहेत, ज्यांना खरंच ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण अतिशय कमी फी ठेवलेली. म्हणजे ज्यांची खरंच हालाकीची परिस्थिती आहे. नाही तर सोन्या तिचा कॉल आला की तू रिचार्ज मारतो 299चा तिला, आणि मग नंतर तू आम्हालाच विचारतो सर वेटिंगवर येतोय, काय करू? अरे असं करू नकोस सोन्या, तू बिघडू नकोस, अभ्यास कर. डिप्रेशनमध्ये अनेक विद्यार्थी कॉल करत असतात. पण खरं सांगतोय मी, या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. फक्त आणि फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे टार्गेटवर. जसं अर्जुनाचं लक्ष होतं त्या माशाच्या डोळ्यावर, तशा प्रकारे आपलं लक्ष असायला पाहिजे फक्त आणि फक्त टार्गेटवर. कुणी येऊ दे. तू घोड्याचं युद्ध बघितलेलं आहे का? म्हणजे घोडा ज्यावेळेस रेसिंगमध्ये उतरलेला असतो, युद्ध चुकून बोललो मी, घोडा ज्यावेळेस रेसिंगमध्ये उतरलेला असतो, घोड्यावर बसलेला जो माणूस असतो की नाही, तो चारी बाजूने बघत असतो, परंतु घोड्याला असे काहीतरी लावलेलं असतं, जेणेकरून त्याचं फक्त लक्ष, फोकस कुठं असायला पाहिजे, माझं जसं कॅमेऱ्याकडे तसं त्याचं लक्ष फक्त आणि फक्त कुठं असतो, तर समोरच असतो, टार्गेटकडे असतो. तो इथे तिथे बघत नाही आणि तो फक्त पळत असतो. तशा प्रकारे स्वतःसोबतच युद्ध असतं आयुष्यभर, बरं का? कोणीही कोणाचाही कॉम्पिटिटर नाही आहे या ठिकाणी. कोण कुठं गेलेला आहे आणि तू कुठं आहे, अजिबात कोणासोबत कम्पेअर करायचं नाही. फक्त आणि फक्त माझ्या स्वतःसोबत माझं युद्ध चालू आहे. मी काल काय होतो, आज काय आहे. आज जर बिघडलो असेल तर 100% आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आज जर मी कालपेक्षा बऱ्यापैकी सुधारलेलो असेल, काही अडचण नाही, यापेक्षा अजून कशा प्रकारे सुधारता येईल, जबरदस्त अजून कसं वर जाता येईल, हाच विचार करायचा असतो, बाकी काय नाही. आत्मपरीक्षण करणं गरजेचं असतं. तू चुकतोयस. पुढे जाऊया. 1 डिसेंबर 1802 रोजी कोणाच्या दरम्यान वसईचा तह झाला होता, तर दुसरा बाजीराव आणि ब्रिटिश कंपनी. बरं, युद्ध झाले, मराठा आणि ब्रिटिश यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झाली. ते आपल्याला नीट समजून घ्यावे लागतात. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं, याचा अर्थ आपल्याला माहीतच असायला पाहिजे. युद्ध दुसरा बाजीराव आणि ब्रिटिश कंपनी. बाकी अजून वेगवेगळे तह या ठिकाणी दिसत आहेत, हे सुद्धा टिपून घ्या, तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण आपला एक वेगळा भाग आपल्याला तो कव्हर करावा लागेल. भारतामध्ये कोणत्याही कारणास्तव राष्ट्रपती पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती हे कमाल किती काळासाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतात, तर 6 महिने. फखरुद्दीन अली हे 1978 या कालावधीमध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले होते. हे त्यांच्याबाबत मी का तुम्हाला सांगतोय, कारण ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, तरी सुद्धा ते राष्ट्रपती झाले. कारण उपराष्ट्रपती पद हे मोकळं झालं होतं. उपराष्ट्रपती हे ज्यावेळेस राष्ट्रपती हे पद काही कारणास्तव मोकळं झालेलं असतं, त्यावेळेस उपराष्ट्रपती हे 6 महिन्यासाठी ते पद सांभाळत असतात. आणि 6 महिन्याच्या आतमध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणं गरजेचं आहे. आपल्या राज्यघटनेच्या 55व्या कलमात दिलेली त्यांची निवडणूक. दुसरा मुद्दा तो म्हणजे झाकीर हुसेन हे एकमात्र व्यक्ती आहेत जे पदावर असताना त्यांचं निधन झालं होतं, आणि ते अचानक निधन झाल्यामुळे ते पद मोकळं झालं. आणि मोकळं झाल्यामुळे तर त्यावेळेस उपराष्ट्रपती हे सुद्धा पद मोकळं होतं. आणि म्हणून आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश फखरुद्दीन अली हे डायरेक्टली त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. सांगायचं तात्पर्य हे की ज्यावेळेस राष्ट्रपती हे पद मोकळं असतं, उपराष्ट्रपती हे पद सुद्धा मोकळं असतं,
त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात 6 महिने जास्तीत जास्त, आणि 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घेणं बंधनकारक असतं, कारण अख्ख्या देशाचं प्रशासन त्यांच्या नावाने चालत असतं. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, ही संपूर्ण माहिती आता तुला जी मी सांगितली तीच दिलेली आपल्या पुस्तकात. कलम 62 नुसार पदावधी संपल्यामुळे राष्ट्रपती पद रिक्त होणार असेल तर पुढील राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया राष्ट्रपतींचा पदावधी संपण्याच्या आतच पूर्ण करणं गरजेचं असतं. पद रिक्त झाल्याच्या 6 महिने आत निवडणूक घ्यावी लागत असते, आणि त्यावेळेस उपराष्ट्रपती हे 6 महिने पद धारण करत असतात. पण उपराष्ट्रपती पद हे सुद्धा मोकळं असेल तर त्यावेळेस फखरुद्दीन अली म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश हे राष्ट्रपती डायरेक्ट होतात 6 महिन्यासाठी. कालच सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बदललेले आहेत, त्यांनी शपथ घेतलेली आहे. तुम्हाला कमेंट्स करायची की ते कोण आहेत. आपल्या महाराष्ट्राचे अमरावतीचे आहेत. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे, आणि ते आपल्या महाराष्ट्राचे 7वे सरन्यायाधीश आहेत. एकूणात विचारात घेतलं तर 52 आहेत, परंतु आपल्या महाराष्ट्राचे 7वे आहेत. पुढचा मुद्दा तो म्हणजे भारतीय व्यापारातील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी कोणत्या वर्षी संपुष्टात आली होती. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सर, ही मक्तेदारी नेमकी काय असते? लक्षपूर्वक बघ. जो मुद्दा मी तुला समजून सांगू इच्छितोय ना, तो मुद्दा नीट समजून घे. आता बघ, आपला देश आहे, सोने की चिडिया म्हणून ओळखलं जायचं. मग तो वास्को दी गामा आला कालिकत बंदरावर, त्याचं झामोरीन राजाने स्वागत केलं. इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. आणि त्याला काय सांगितलं, ये आणि आम्हाला आता 200 वर्ष लूट, कारण आम्ही येडेत, आम्ही अंधश्रद्धा, भूत प्रेत या सर्व गोष्टींना घाबरत असतो, देव या सर्व गोष्टी जे त्यामध्ये अडकलेलो आहोत. उच्च वर्ग आणि कनिष्ठ वर्ग असे 2 भाग पडलेले आहेत. संस्कृत वाचायचा अधिकार केवळ उच्चवर्गीयांना आहे, कनिष्ठवर्गीयांना नाहीये. आणि म्हणून आम्ही अशिक्षित असल्यामुळे हे उच्चवर्गीय आम्हालाच शोषत आहेत, आणि तुम्ही या आणि आम्हाला लुटा, कारण कनिष्ठवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही गुलाम बनायला तयार आहोत. तुमच्या सांगण्याप्रमाणे किंवा तुमच्या विचाराप्रमाणे आम्ही सगळं काय आमच्यात पात्रता आहे, या आणि 200 वर्ष लुटा. मग त्याच्या पुढे मग वेगवेगळी सत्ता आली, त्यामध्ये ब्रिटिश लोक आली. ब्रिटिश लोक आपल्या देशामध्ये आली, तर ही ब्रिटिश लोक खाजगी कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी. ज्यावेळेस ती आली, त्यांनी बघितलं वातावरण, आणि इथं तर सगळे हुई करत येण्यासारखे फिरत आहेत, आणि यांना आपण अजून येण्यासारखं आपण लुटू शकतो. आणि म्हणून इथून मग ते पुन्हा गेले कुठे? ब्रिटनमध्ये. आणि ब्रिटनमध्ये पार्लमेंटमधून त्यांनी परवानगी काढली. अशी परवानगी होती, ईस्ट इंडिया कंपनी खाजगी कंपनीवर का अशी परवानगी होती की आम्ही याच्या पुढे या ठिकाणी बिझनेस करू, आम्हाला पुन्हा ब्रिटनमधून कोणतीही कंपनी कॉम्पिटिशन म्हणून यायला नाही पाहिजे. तुला कळते का मी काय बोलतोय सोन्या? हे फार डीपमध्ये समजून सांगावं लागेल. यांना परवानगी दिली की एकाधिकारशाहीची तुमच्याशिवाय ब्रिटनमधून कोणतीही कंपनी येणार नाही, जेणेकरून आपापल्याच कंपन्या आपल्या देशातल्या यांच्या एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन नको. दुसरं उदाहरण सांगतो तुला मी. समजा आपल्या कट्ट्यावरचं उदाहरण सांगतो. समजा रिलायन्सवाला आहे, कोण? अंबानी. आता अंबानी गेला कुठं? ऑस्ट्रेलियामध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांनी परवानगी काढली. कोणाकडून परवानगी काढली? आपल्या भारत सरकारकडून परवानगी काढली, आणि तो गेला त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनी जिओ हे कार्ड विकायला सुरुवात केली, मोबाईल सहित. 6 महिने फुकाट दिलं तिथल्या लोकांना, ऑस्ट्रेलियाच्या. मग 6 महिने तिथल्या लोकांनी बऱ्यापैकी फुकाट इंटरनेट वापरलं, आणि त्यामध्ये त्यांना सवय लागली पबजीची, इन्स्टाची, कच्च्या बदामची सवय लागली. मग ह्या सगळ्या गोष्टी रात्रभर बघायचे, कारण फुकाट आहे इंटरनेट. किती बघ, काय अडचण नाही, फुकाट आहे. त्यामुळे त्यात कॉल सुद्धा फ्री. उगाच रॉंग नंबर लावायचं, आणि एखादा रॉंग नंबर लावत असताना राईट नंबर लागत असतो, आणि मग त्या राईट नंबर सोबत उगाच फोनवर बोलत राहायचं. तुझं काय चाललंय? माझं असं चाललंय. तुझं तसं चाललंय म्हणून माझं असं चाललंय. आता माझं सगळे दिवस बदललेले आहेत, तुझं तसं चाललंय म्हणून. मग ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. मग हे जे मुलं आहेत तिथले टीनेजर मुलं, ही बिघडली 6 महिन्यात. अख्खी एक पिढी त्या जिओने बर्बाद केली. कुठं? ऑस्ट्रेलियामध्ये. आणि त्यातच 6 महिन्यानंतर त्यांना सवय लागल्यामुळे इथलं आपल्या भारतातील जे एअरटेल आहे ते तिथे गेलं, आणि त्यांनी बिझनेस करायला सुरुवात केली. आता बिझनेस करत असताना सगळ्या त्यांनी डायरेक्टली त्याचा फायदा उचलला. याचा अर्थ काय की बाबा जिओ आणि एअरटेल या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागेल ना. जिओ आणि एअरटेल हे दोन्ही समजा भारतीय कंपनी आहेत, ते बाहेर जाऊन तिथे बिझनेस वॉर चालू झाला एकमेकांमध्ये. आणि म्हणून मोदी सरकारने काय केलं, जिओला सांगितलं तू एकटाच जा, तुझ्याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये कोणतीही मोबाईल कंपनी तुझ्यापर्यंत येणार नाही. तिथे ऑस्ट्रेलियामध्ये तिथे एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन होणार नाही, याची जबाबदारी आमची. तुझ्याशिवाय कोणालाच पाठवत नाही. तू लूट त्यांना, नुसता लूट. मग 6 महिन्यानंतर खऱ्या अर्थाने पैसे कमवायला जिओ सुरुवात करेल. मग 1000 रुपये जरी त्याने महिना केला ना इंटरनेटचा, तरी सुद्धा तिथली मुलं घेतील, कारण त्यांना पबजीची सवय लागलेली आहे. अर्ध्या रात्री उठून तो म्हणतोय धर 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 त्याला, धर धर, अरे पलीकडून जा, पलीकडून जा.
अरे सवय लागली त्याला पबजीची. याच्या हातून मोबाईल सुटाना, इन्स्टाच्या सर्च मध्ये गेला की तसलं सगळं कच्चा बदामच आहे तिथं. मग हे सगळं का चालू आहे? कारण त्याला सवय लागली. आणि अचानकपणे इंटरनेट बंद झालं की त्याला जेवण जाणार आहे का? आणि म्हणून 1000 जरी ठेवलं तरी सुद्धा ते घेणार. अशाच प्रकारे आपल्याला ब्रिटिशांनी लुटलेलं सोने. म्हणजे फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनी झाली, दुसऱ्याला पाठवलं नाही. पण हे किती दिवस? तर 1813 नंतर एकाधिकारशाही संपली ईस्ट इंडिया कंपनीची. मग आता वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा आपल्या देशात येऊन लुटायला सुरुवात त्यांनी केली. कारण त्यांना माहिती की ही लोक सगळी ठुसकी आहेत. ही लोक एकमेकांसोबत भांडत आहेत. उच्च वर्ग, कनिष्ठ वर्ग असा सगळा कुटाणा चालू आहे यांच्यामध्ये. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली होती 31 डिसेंबर. परंतु मक्तेदारी 1813च्या सनदी कायद्याने संपुष्टात आली. ते व्यापार करत होते, पण त्याच्या अलावा वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा यायला सुरुवात झाल्या. नाही तर अन्यथा फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीच आपल्या देशामध्ये व्यापार करत होती. आता वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा यायला सुरू झाल्या आणि सगळ्यांनी मिळून वरबडून खाल्लं आपल्याला. बाकी या कायद्यानुसार ख्रिश्चन धर्म प्रसार परवानगी होती. व्यापारी मक्तेदारी म्हणजे आपल्या देशामध्ये ख्रिश्चन लोक आली, त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. दुसरं म्हणजे शिक्षणात 1 लाख रुपये खर्च करायला सुरुवात झाली. सर आज पल्सर सुद्धा 1 लाख मध्ये मिळत नाही. आणि तुम्ही 1 लाख रुपये त्यावेळेसचे कोणाला पुरणार आहेत शिक्षणामध्ये? सोन्या तसं नाही येते. त्यावेळेसचे 1 लाख रुपये वेगळे होते, आत्ताचे 1 लाख रुपये वेगळे आहेत. आत्ता जाऊ दे, पुढे जाऊया. 1853 मध्ये डलहौसीने पहिला दूरलेखन तारमार्ग म्हणजे टेलिग्राफ लाईन कोणत्या ठिकाणावरून कोणत्या ठिकाणी सुरू केले होते? लॉर्ड डलहौसी विस्तारवादी धोरण असलेला. दुसरं म्हणजे साम्राज्यवादी विचारसरणीचा. तिसरं म्हणजे ते दत्तक वारसा त्यांनी नामंजूर केला होता. चौथं म्हणजे वेगवेगळे विकासात्मक कार्य त्यांनी केलेले आहेत लॉर्ड डलहौसीने. रेल्वे सुरू केली होती, टेलिग्राफ सुरू केलं होतं, तार यंत्रणा सुरू केली होती. बाकी अजून ते विधवा पुनर्विवाह कायदा, बाल हत्या प्रतिबंधक कायदा हे सुद्धा त्याच्याच कालावधीमध्ये पारित झालेलं आहे. याचं योग्य उत्तर काय तुम्हाला विचारलं जातं? महत्वाचे जे गव्हर्नर जनरल आहेत त्यामध्ये लॉर्ड डलहौसी, त्यानंतर वॉरन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड माउंटबॅटन, कारण ते शेवटचे होते आणि ते त्यांची योजना एक विचारली जाऊ शकते तुम्हाला. अजून कोण आहेत? लॉर्ड हार्डिंग्स, लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, हे एक तेवढे. सर तुम्हाला जेवढी नावं माहिती तेवढीच तुम्ही सांगितली, तसलं नाही येते. तुला लॉर्ड मेयो सांगितलं असतं, क्रमाने सगळी नावं सांगतो. लॉर्ड कर्झन किती महत्वाचं आहे बघ ना. नाही, लॉर्ड क्लाइव्ह किती महत्वाचं आहे, पण तो तुला जास्तीत जास्त विचारला जातोय का? नाही. त्याच्या कालावधीमध्ये फक्त एवढंच घडलेलं आहे, प्लासीचं युद्ध, बस. त्याच्या पलीकडे अजून काय? म्हणून तुला सांगतो महत्वाची नावं ज्यांच्या कालावधीमध्ये जे काही गोष्टी घडल्या होत्या. याचं योग्य उत्तर काय रे? तर कलकत्ता ते आग्रा, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघ ना, या ठिकाणी दिसतं तुला कलकत्ता ते आग्रा 1853 मध्ये लॉर्ड डलहौसीने काय केलं होतं? तर पहिली टेलिग्राफ लाईन कलकत्ता ते आग्रा. बाकी 1853 ला रेल्वे सुरुवात झाली होती. डलहौसीने टपाल तार रेल्वे खूप योगदान दिलेलं आहे त्याने. पुढचा प्रश्न, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावरील जॉग्राफी आपल्याला विचारला जातो. हा सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पण भारताशी संबंधित असलेला. समुद्रधुनी म्हणजे काय? तर इथे अरबी समुद्र, इथे बंगालचा उपसागर, या दोघांना जोडणारे एक चिंचोळी भाग. म्हणजे इथे भूमी, इथे भूमी, इथे समुद्र, इथे समुद्र. तुला या ठिकाणी दाखवतो बघ. इथे आहे अरबी समुद्र, या ठिकाणी आहे बंगालचा उपसागर, या ठिकाणी आहे भारत आणि या ठिकाणी आहे श्रीलंका. ठीक आहे. म्हणजे हा प्रदेश जो दिसतोय ना तुला, हा संपूर्ण हा डार्क केलेला, याला समुद्रधुनी असं म्हटलं जात असतं. म्हणजे 2 मोठ्या समुद्राला जोडणारा अतिशय चिंचोळी असा भाग, त्याला समुद्रधुनी म्हणतात. आणि मग वेगवेगळ्या बेरिंगची समुद्रधुनी, ते उत्तर अमेरिका आणि एशिया यांना वेगळी करणारी बेरिंगची अलास्का पर्वत तिथंच आहे. मग आपल्याला पालची समुद्रधुनी, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे इथे दिसतं वेगवेगळ्या समुद्रधुनी. जिब्राल्टर समुद्रधुनी, भूमध्य समुद्र, अटलांटिक महासागर. मल्लाक्काची समुद्रधुनी अंदमान व दक्षिण चीन यांच्या दरम्यान आहे. बाकी जारावा हे खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक लोक आहेत? तर तुला मी मागच्या लेक्चर पासून एकच गोष्ट सांगतोय सोन्या, असं येण्यासारखं करू नकोस. लोकनृत्य तुला विचारला जातोय, राज्य आणि लोकनृत्य. त्यानंतर त्याच राज्यातील महत्वाचे आदिवासी जे जमाती आहेत त्यांच्यावर तुला फार चित्रांसोबत दाखवलेले, त्याचसोबत त्यांचे वेगवेगळे उत्सव चित्रांसोबत दाखवलेले सोन्या. सुंदर सुंदर असे चित्र होते ना, तू चित्र बघत असतो ना झूम करू करू, तशा प्रकारे चित्रांसोबत दाखवलेलं आहे. मग हे सुद्धा विचारणारच, कॉमन सेन्स आहे. अंदमान व निकोबार द्वीप समूह या ठिकाणी असलेली अशा प्रकारची कोणती? तर जरावा हे खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश
स्थानिक लोक आहेत, तर ते अंदमान निकोबार द्वीप समूह, एकूण 572 द्वीपांचा एकत्रित समूह आहे, उत्तर दक्षिण पसरलेला आहे. बाकी अजून काय, तर बॅरन आयलंड हा एकमेव सक्रिय ज्वालामुखी ते अंदमान, हे एक महत्वाचं आहे. अजून काय, तर हे वेगवेगळे जमाती आहेत बघ, हे लक्षात ठेवावं लागतील तुला, हे टिपून घे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. नामच्या बरवा हे हिमालयाच्या कोणत्या पर्वत रांगेत आहे, तर हे पूर्वांचलमध्ये. हा आपला भारत आहे सोन्या, उत्तर भारत काढतोय बरं का मी, फक्त उत्तर आणि पूर्व भारत काढतोय. इथे आहे तिबेट, हा संपूर्ण या ठिकाणी पसरलेला. या ठिकाणी आहे मानसरोवर, मानसरोवर, ठीक आहे. माझा अक्षर मलाच कळत नाही सोन्या, त्यामुळे मी कमीत कमी लिहित असतो, वस्तुस्थिती. आणि मग नंतर मानसरोवरावरून उगम पावणारी नदी ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी, जिला सांगपो असं म्हटलं जात असतं. मानसरोवर हे ब्रह्मदेवाने बनवलेलं आहे असं आपल्या पुराणात लिहिलेलं आहे. मी बघितलंय का? नाही. मग पुराणात लिहिलेलं आहे म्हणून या नदीला ब्रह्मपुत्र असं म्हटलं जात असतं, परंतु हिला तिबेटमध्ये सांगपो असं म्हटलं जात असतं, यार्लुंग सांगपो. ही नदी येत असते सरळ, ही वाहत असते आणि ही वाहत असताना काय करते, या ठिकाणी आपल्या भारतामध्ये प्रवेश करते. पण भारतामध्ये प्रवेश करत असताना एका पर्वताला वळसा घालते आणि त्या पर्वताचं नाव आहे नामच्या बरवा पर्वत. कळालं तुला सोने? नामच्या बरवा पर्वत कुठे दिसतोय तुला? हिमालयाचाच भाग आहे, परंतु पूर्वेकडील भाग आहे ना, आणि म्हणून याचं योग्य उत्तर पूर्वांचल. आपल्या भारतात ज्यावेळेस ती प्रवेश करते त्यावेळेस ती अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग असं म्हटलं जात असतं. ज्यावेळेस आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्र असं म्हटलं जात असतं. जगातील नदीवरील सर्वात मोठा बेट जी नदी तयार करते ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच आहे. ज्यावेळेस ती पूर्व पाकिस्तान 1971 पूर्वी म्हटला जायचा, आज बांगलादेश तिला म्हटलं जात असतो, या देशामध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते त्यावेळेस तिला जमुना असं म्हटलं जात असतं, ठीक आहे. आणि मग नंतर पद्माला येऊन मिळाली की मग तिला मेघना असं म्हटलं जात असतं. जबरदस्त अभ्यास असायला पाहिजे, सगळं चित्र फिरायला पाहिजे, त्याच वेळेस तुला अभ्यास म्हणजे अख्खा मॅप तुझ्या डोळ्यासमोर असायला पाहिजे, त्याच वेळेस तू पास होऊ शकतो सोन्या. एवढं कॉम्पिटिशन असतं मोठमोठ्या परीक्षेमध्ये. तुमच्या परीक्षांमध्ये ठुसके प्रश्न असतात, नुसते खबाखप पोस्ट निघत असतात. सरसकट सगळ्या परीक्षांना फॉर्म भरायचे, TCS वाले बिंदास ह्या प्रश्नपत्रिका अनालिसिस कर. आपण आता तलाठीचे सुद्धा अनालिसिस करणार आहोत. धुरावरून टाकशील तू अख्ख्या महाराष्ट्रात. म्हणजे जर तू 5 फॉर्म भरलेले असतील की नाही, 1000 नाही 2000 असू दे, 5 फॉर्म भरलेले असतील ना, म्हणजे फीज 2000 जरी असली तरी सुद्धा भरायचं. 5 फॉर्म भरलेले असतील आणि 57 शिफ्टचं अनालिसिस तू बघितलं, GSचं बुद्धिमत्ताचं सुद्धा चालू करायचंय आपल्याला. जर चालू करायची इच्छा असेल तुमची तशी कमेंट्स करा. मी सध्या GS मध्ये बिझी असल्यामुळे आता 23वी प्रश्नपत्रिका आज झाली, उद्या 24वी होईल. 24वी झाली की आपण रिझनिंगच घेणार आहोत. मग रिझनिंग मध्ये तुम्हाला माहिती इथे काय असते, आम जिंदगी असते, आणि या ठिकाणी काय असते, मेंटॉस जिंदगी असते. त्या मेंटॉस जिंदगीमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे. पण कमीत कमी तुमचे या व्हिडिओच्या खाली 50 कमेंट्स असायला पाहिजे की सर मेंटॉस जिंदगी चालू करा, सर मेंटॉस जिंदगी चालू करा. या व्हिडिओच्या खाली जर 50 पेक्षा अधिक कमेंट्स असतील तरच मी चालू करेन. आलं लक्षात? कारण विद्यार्थ्यांची तशी प्रतिक्रिया असणं गरजेचं आहे, इच्छा असणं गरजेचं आहे. नाही मी घेतोय उगाच तुला धरुधरू समजून सांगतोय, तुझं लक्ष कुठे आहे, खिडकी आणि खिडकीच्या बाहेर बसलेली चिमणी आणि चिमणीच्या बाजूला बसलेला चिमणा आणि या दोघांमध्ये गप्पा चालू आहे, तिथं तुझं लक्ष असेल तर उपयोग नाही याचा. आणि त्यासाठी तुझी तशी कमेंट्स असायला पाहिजे, इच्छाशक्ती असायला पाहिजे. तू रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स माझ्यावर सोडून दे, मी उगाच बोलत नाहीये, पण ठुसका विषय आहे. अख्ख्या महाराष्ट्राला अवघड जात असतो पण पैकीच्या पैकी मिळवणारा विषय आहे. कोणताही प्रश्न असू दे, मेंटॉस जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडवायचा असतो आणि किती सोप्या भाषेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं केवळ 5 सेकंदात. ती ट्रिक आपल्याला बघायची. यापूर्वी आपण मेंटॉस जिंदगी बघितलेली, युट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत, त्याही बघून घ्या. आणि त्यानंतर मग पुढे आपल्याला जी सिरीज चालू करायची ती सुद्धा रेग्युलर बघत जा. तुमची प्रतिसाद असेल तरच आपण युट्यूब किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर घेऊया आपल्या. या व्यतिरिक्त जर तुमची प्रतिसाद नसला तर आपल्या ॲपवर तर आहेच. तुम्ही महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर तिथे या, तिथे त्या ठिकाणी आपल्या बॅचमध्ये तर आपण समजून सांगतो, प्लस फ्री कंटेंटमध्ये सुद्धा आपण कम्प्लीट करू. पुढचा मुद्दा तो म्हणजे गोपुरम हे नाव वैदिक काळातील गावांच्या गोद्वार पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. सोपं आहे ते. वैदिक संस्कृती समजून घेत असताना किंवा सिंधू संस्कृती नंतर येणारी संस्कृती कोणती, ती वैदिक संस्कृती. ग्रामीण संस्कृती समजून घेत असताना आपल्याला ते माहीत असायला पाहिजे, ते सोपं आहे. भारतीय संविधान कधी अंगीकृत करण्यात आला होता? ते 1949 मध्ये. स्वीकार, अंगीकृत म्हणजे स्वीकार. किती तारीख? 26 जानेवारी आहे का रे? नाही, 26 नोव्हेंबर 1946.
49 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि 2 महिन्यानंतर मग 26 जानेवारी 1950 अंमलबजावणी झाली, म्हणून प्रजासत्ताक झाला. 26 नोव्हेंबर हा दिवस 2011 पासून संविधान दिवस म्हणून साजरा केला जात असतो, कारण बनून पूर्ण झाला होता आपलं राज्यघटना. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते आपल्या राज्यघटनेला बनायला. समाप्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर, कमीत कमी तिला तरी शेअर कर, कारण त्यासाठी तू एकटा नाहीये सोने, तुझ्यासाठी ती एकटी आहे, पण त्यासाठी तुझ्यासारखे अनेक आहेत. आपला व्हिडिओ व्हायरल होऊन जाईल. चुकलं असेल तर क्षमा असू दे. धन्यवाद.